नमस्कार मित्रांनो. आज असाच एक गमतीशीर लेख घेऊन आलेलो आहे. कुणी प्रशांत कुलकर्णी म्हणून एक खवय्ये आणि लिहवय्ये असावेत. म्हणजे सुंदर लिहितात आणि त्याचबरोबर त्यांनी जो लेख लिहिला आहे त्याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की हा माणूस एक सुंदर खवय्या पण आहे. नेहमीप्रमाणे त्यांचा फोन नंबर नाही, नशिबाने त्यांचं नाव आहे पण फोन नंबर नाही. त्याच्यामुळे प्रशांतजी, तुम्हाला तुमचा हा लेख वाचण्यासाठी परवानगी न घेता वाचतो आहे. जर तुम्ही हा लेख वाचलात, ऐकलात तर जरूर तुमचा फोन नंबर कळवा. तुमच्याशी बोलायला नक्की आवडेल. तर प्रशांत कुलकर्णी यांनी लिहिलेला हा लेख, खरडा आणि ठेचा. लेखक प्रशांत कुलकर्णी. मिरची वंश परंपरेमधले हे उच्च कोटीचे राजश्री पदार्थ. खरडा आणि ठेचा यांचं कुळ जरी एक असलं तरी हे दोन्ही भिन्न पदार्थ बरं का. त्यात गल्लत बिलकुल होता कामा नये. खरडा बनवतात तो दोन्ही म्हणजे हिरव्या आणि लाल मिरचीचा, तर अस्सल ठेचा बनतो तो टंच रसरसलेल्या हिरव्यागार मिरचीचाच. तिथं लाल मिरचीला स्थान नाही. अर्थात आजकाल बाजारात पेस्ट सारखा लाल मिरचीचा पदार्थ येतो आणि त्याला ठेचा म्हणून खपवलं जातं, पण त्यात काही मजा नाही खरी. ओबडधोबड शेंगदाणे, मिरच्या, लसूण आणि तेल घालून केलेला अस्सल खरडा बनतो तो गावाकडेच. मस्त शेणामातीच्या सारवलेल्या अंगणातल्या दगडी पाटा वरवंट्यावर आपल्या आई आजीनं वाटून घाटून केलेला खरडा म्हणजे आहाहा, फक्त स्वर्ग. आपली ही मायमाऊली त्या दगडी पाटा वरवंट्यावर हाताने वाटत, तन्मयतेनं एकजीव करत तो खरडा खरवडत असताना फक्त तिचा चेहरा पाहावा. आपली सगळी माया, ममता, प्रेमभाव त्या खरड्यात ती अर्पण करत असते. आणि त्याचबरोबर तो खरडा पाट्यावर खरवडताना तो जो काही तिच्या बांगड्यांचा नाद होतो ना, तो स्वरनाद त्या खरड्यात मिसळून त्या खरड्याची रंगत आणि चव आणखीन वाढवत असते. या पाट्या वरवंट्याच्या खरड्याची चव आपल्या घरातल्या मिक्सरसारख्या भांड्याला अजिबातच येत नाही. म्हाळसेनं त्यासाठी खास दगडी पाट्याचा मिक्सर विकत आणला, पण गावच्या मातीची चव त्या मिक्सरच्या खरड्याला नाही म्हणजे नाहीच. त्यातल्या त्यात लाल मिरचीचा खरडा हा आता अजून थोडा विलुप्त होत असलेला पदार्थ. हा असा दगडी पाट्यावर ओबड-धोबड शेंगदाणे घालून केलेला लाल मिरचीचा खरडा समोर आला ना की जीव नुसता असा कासावीस होतो. कपाळावरची नस ताडताड उडायला लागते. असं मस्त गरमागरम भाकरीचा वरचा पदर हळूच काढायचा, आतल्या मऊ भागावर हा लाल मिरचीचा खरडा छान पेरायचा, त्यावर झकास गरम तेलाची धार. आहा, परमेश्वरा, लिहितानाही आणि मला वाचतानाही तोंडात पाणी पाणी होत आहे. नुसत्या कल्पनेनेच अंगावर शहारे येत आहेत. काही ₹100 मोजून ते पावाच्या तुकड्यावर चिली फ्लेक्स टाकून दिलेला पिझ्झा या अशा खरड्या भाकरीसमोर झक मारतो. पूर्वी कुठे गावाला जाताना हा पदार्थ हमखास भाकरीबरोबर बांधून दिलेला असायचा. मग एखाद्या शेतावर विहिरीच्या कडेला हिरव्यागार झाडाच्या सावलीखाली बसून हे असं भाकरी, लाल मिरचीचा खरडा, सोबत कांदा, असलं तर दही आणि आजूबाजूला आपली म्हाळसा, वा असेल ना तर त्याच्यासारखं स्वर्गीय पंचतारांकित सुख दुसरं कुठलं नाही. हिरव्या मिरचीचा खरडा तसा सर्रास नेहमी घरात बनतोच, पोळीबरोबर आणि त्यातल्या त्यात दशमीबरोबर खाण्यात याची खरी मजा. आजकाल प्रवासात शक्यतो हा असतो. परदेशात प्रवासाला जाताना अगदी हट्टानं हा हिरव्या मिरचीचा खरडा आणि 10-12 दशम्या बांधून घ्याव्यात.
2-3 दिवस आरामात कटतात आणि अगदी सांगतो पैसेही वाचतात. हिरव्या मिरचीचा हा खरडा बनवावा तर घरच्या लोखंडी तव्यावरच. तो बनवताना उडालेला तिखटाचा धुराळा आणि त्याला मिळालेली ठसक्याची आणि शिंकांची मानवंदना म्हणजे तळपत्या जिभेला एका पर्वणीचं निमंत्रणच. माणसानं कधी डब्यातल्या पोळीत बांधून दिलेला हा हिरव्या मिरचीचा खरडा पाहिला की वाटतं जणू तिनं तिचं चटपटीत हृदयच डब्यात असं दुडपून दिलंय. ठेचा मात्र फक्त हिरव्या मिरचीचा, लसणाच्या फोडणीचा तडका दिलेला ठेचा आणि त्याला किंचित लिंबाची चव. ताटात वाढून घेतला की त्यावर चमचाभर कच्च्या तेलाची धार. ते सगळं आपल्या अनामिकेनं एकजीव करायचं आणि तेच बोट तोंडात घातलं आणि त्या ठेच्याचा सणसणीत स्पर्श जिभेला झाला की ब्रह्मानंदी टाळी लागलीच म्हणून समजा. मेंदूच्या पार शेवटच्या टोकाला हादरून सोडणारी ही चव आणि त्याबरोबर कपाळावरती धर्मबिंदू आणि डोळ्यातले अश्रू त्या ठेच्याला त्रिवार सलामी ठोकतात. भल्या भल्यांना उभ्याचा आडवा करणारा हा ठेचा म्हणजे मिरची खानदानची शान. ठेचा शक्यतो कमी तिखटाच्या मिरचीचा करतात, पण अस्सल खवय्या असेल तर त्याने नंदुरबारच्या किंवा गुंटूरच्या जहाल लवंगी मिरचीचा आग्रह धरावा. ते वाण वेगळंच. खरं तर ठेचा काय किंवा खरडा काय या दोघात उजवं कोण डावं कोण सांगणं जरा कठीणच. ठेचा आणि खरडा म्हणजे जणू काही माधुरी आणि ऐश्वर्या. खरड्यात दिसतात माधुरीच्या आदा तर ठेच्यात अवतरते ऐश्वर्याची नजाकत. खरड्यात जाणवतो तो माधुरीचा ठसका बाणा तर ठेचा मिरवतो ऐश्वर्यासारखा तोरा. आणि चुकून हे खरडा आणि ठेचा समोरासमोर आलेच तर लाल शालोतली पारो आणि हिरव्या पैठणीतली चंद्रमुखी देवा देवा करत आपल्या मागे लागतात आणि आपण या लाल हिरव्या मिरचीचे देवदास होतो आणि आपलं मन डोला रे करत आस्वाद घेत झिंगत राहतं. आताच्या पिढीचं सांगायचं झालं तर हे ठेचा आणि खरडा म्हणजे दीपिका आणि प्रियांका, एकीला झाकावं आणि दुसरीला काढावं. आता यात कोण नखरेल कोण खानदानी याचा फारसा विचार न करता मस्तानीचा हिरवट नखरा झेलत लाजून लाल झालेल्या काशीच्या प्रेमात पडत आपण त्यांचा पिंगा बघत बाजीरावासारखा खरडा ठेच्यावर ताव मारत राहावं. ही शेवटची उपमा कुलकर्ण्यांच्या मिरचीची म्हणजे गौरीची. खरडा आणि ठेचा. लेखक प्रशांत कुलकर्णी एक खवय्ये आणि लिहिवय्ये सुद्धा. आता या लेखात जे दोन म्हाळसा आणि गौरी हे उल्लेख आले आहेत ते बहुधा त्यांची पत्नी आणि मुलगी यांच्याबद्दल असावेत. कसा वाटला लेख जरूर सांगा. प्रशांत कुलकर्णी हे जर भेटले तर त्यांना जरूर कॉम्प्लिमेंट्स द्या. तोपर्यंत आहेच अशा अनाथ लेखांच्या शोधात मी. नमस्कार.